श्री स्वामी समर्थ. राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन, गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मी मनीषा निलेश चौधरी आज तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप अशी आवडती आणि प्रभावी सेवा सांगणार आहे मी तुम्हाला. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आता प्रगट दिवस येणार आहे. म्हणजे प्रगट दिवस म्हणजे आपल्यासाठी तर दिवाळीसारखा सणच असतो. आपण म्हणजे भरपूर अशा सेवा करत असतो आणि खूप उत्साह असतो, आनंद असतो आपल्या मनामध्ये. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपण जेवढं झाली तेवढी शक्य झाली तेवढी सेवा करायची खूप काही प्रयत्न करत असतो. पण कसं आहे ना, कोणाकोणाला माहीत नसतं की श्री स्वामी समर्थ महाराजांची नेमकी कोणती सेवा करायची. जे सेवा केल्याने जे आपल्याला फळ एकदम योग्य पद्धतीने मिळेल आणि आपल्याकडून सेवा ती रुजू होईल. कधी बी लक्षात ठेवायचं की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे ही खूप प्रभावी सेवा आहे आणि आपण जे मनातली जे पण इच्छा अशी मागत असतो महाराजांजवळ ती आपली 100% पूर्ण होतेच. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे कसं आहे, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली म्हणजे आपली यशाची गुरुकिल्ली आहे. जेवढी झाली तेवढी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची. त्यांचेच नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या मनातली कोणतीही इच्छा पूर्ण होते. आपल्या आरोग्याची असो किंवा आपल्या अडचणी कोणत्याही असो, आपल्या घरातली प्रॉब्लेम असो, कोणतीही प्रॉब्लेम असली तर ती स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने पूर्ण होतेच. आपण तरी काय करतो, बरेचसे आपण स्वयंपाक करताना किंवा घरातले काही कामं करताना ज्यांना शक्य होत नाही की बसायचं आणि सेवा करायची. आता कोणाकोणाला प्रॉब्लेम असते, कोणी बसू शकत नाही मांडी मारून, तर त्यांनी काय करायचं, चालता बोलता सेवा करायची. म्हणजे कसं की आपण स्वयंपाक करत असतो, स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा. घरातले कामं करत करत असताना महाराजांचं नामस्मरण करत राहायचं. त्याच्याने काय होतं, आपलं नामस्मरण वाढतं आणि आपल्याला तेवढी शक्ती वाढत असते आणि आपण ते महाराज आपल्याला एवढी ताकद देतात की आपण जे आपल्याकडून शक्य होत नाही, बसलं जात नाही, ते सुद्धा आपण बसू शकतो केव्हा केव्हा असं पण होतं. तर तुम्ही महाराजांची सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला ही 21 दिवस करायची आहे. 21 दिवस म्हणजे 11 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत. मग तुम्ही ते अडचण बघून घ्यायची. जर तुम्हाला काही पिरियडची वगैरे प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही ही सेवा नंतर करायची. पहिले 8 दिवस 10 दिवस तुमची सेवा झाली आणि मध्येच खंड पडला तर मग नंतर तेवढे 4-5 दिवस सोडून नंतर परत ती सेवा कंटिन्यू करायची. पूर्ण 21 दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे, खंड न पडू देता. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांना थोडं अडचण आली तर काही हरकत नाही, चालतं. महाराज तेवढं आपल्याकडून करून घेत असतात. पण कसं आहे, स्वामी समर्थ महाराजांची या 21 दिवसामध्ये जेवढी होईल तेवढी सेवा करायची. मग ते तुम्हाला काही प्रॉब्लेम असो, तुमचे सगळ्या अडचणी दूर होतीलच. आणि तुम्हाला जर सुतक वगैरे पडलेलं असेल तर तुम्ही सेवा चालू नका करू. ते आटपल्यानंतर मग सेवेला सुरुवात करायची. जर तुम्हाला मध्येच कुठं गावाला जायचं असेल, लग्न असेल, काही पण कार्यक्रम असतो, जर तुम्हाला 4-5 दिवसासाठी जर गावाला जायचं आहे तर तुम्ही सेवा करायची नाही. कारण तुम्ही सेवा चालू करणार, 10-12 दिवस सेवा करणार, परत जाणार कुठं गावाला वगैरे, अन्न ग्रहण करणार. मग त्याच्याने काय होतं, तुमची जेवढी पण सेवा केलेली असते तेवढी पूर्ण वाया जात असते. मग तुमच्याकडून त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. मग आपल्या मनामध्ये काय बऱ्याचशा इच्छा येत असतात आणि शंका येत असतात की मी तर सेवा केली मग मला फळ मिळालंच नाही. तर असं नाही करायचं. जर तुमच्याकडून होत असलेलं शक्य तर 21 दिवस कुठंच जायचं नाही. कारण ही खूप प्रभावी महाराजांची सेवा आहे, याला कंटिन्यू करायची आहे आपल्याला. महाराजांच्या नामस्मरणामध्ये खूप काही ताकद आहे. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध वगैरे असतील, तुम्ही म्हातारी आजी वगैरे जे पण असतात त्यांना पण सांगायचं, बसल्या बसल्या सेवा करायची, महाराजांचं नामस्मरण करायचं. मुलांना पण सांगायचं. आता बऱ्याच मुलांची परीक्षा वगैरे चालू आहे तर रोज तरी महाराजांची 1 माळ तरी जप त्यांना करायला लावायची. आणि जर तुमच्या घरामध्ये म्हणजे निगेटिव्ह असेल की तुम्हाला आता घरामध्ये कोणाकोणाला सेवा चालते महाराजांची, कोणाला नाही चालत. बरेचसे असे लोक आहेत ज्यांना देवाची सेवा केलेली आवडत नाही आणि बरेचसे असे त्यांना खूप आवड आहे की बाबा सेवा करायचीच महाराजांची किंवा कोणत्या पण देवी देवतांची. तर जर तुमच्या घरात जर असे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकच करायचं, दिवसभर स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत राहायचं आणि ते महाराजांजवळ
बसायचं, थोडं 5 मिनटं तरी बसायचं. एक माळ जप करायची आणि थोडं पाणी ठेवायचं. ते पाणी तुम्हाला आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये वगैरे ते टाकून द्यायचं. त्याच्याने काय होतं, तुमच्या घरातले जे मुलं वगैरे जे ऐकत नसतील, जे सेवा करायचं नाही म्हणत असतील, ते पण सेवेला लागून जातील. असं या सेवेचा खूप प्रभावी असं हे सेवा आहे महाराजांची. आणि कसं आहे, जेव्हा आपण महाराजांची 21 दिवसाची सेवेचं अनुष्ठान करतो, की आपल्याला आता 21 दिवसाची सेवा करायची, तर सेवा ही संकल्पयुक्त करायची असते. म्हणजे काय, तर आपल्या कोणतीही जी इच्छा असेल तुमच्या मनामध्ये, ते संकल्पयुक्त करायची. सर्वात आधी काय करायचं, की आता आपल्याला 11 तारखेपासून ही सेवेला सुरुवात करायची किंवा 10 तारखेपासून करायची. तुमची अडीअडचण बघून सणच सेवेला सुरुवात करा. तर सर्वात आधी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं. एक नारळ, खडी साखर घ्यायची आणि महाराजांना प्रार्थना करायची, की मला इथून 21 दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमची सेवा करायची आहे आणि माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या, अशी महाराजांना प्रार्थना करायची. म्हणजे तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि ती 21 दिवसाची सेवा पूर्ण करून घेतील महाराज तुमच्याकडून. कारण कसं आहे, आपण सेवेमध्ये नवीन असो किंवा सेवा आपली कंटिन्यू चालू असली, आपण स्वामी समर्थ मार्गामध्ये असलो, तरी पण आपल्याला सेवा करताना खूप काही अडचणी येत असतात. काही कारण नसताना पण अडचणी येतात. आपल्याला म्हणजे आपल्या मनात पण नसतं, ते सुद्धा आपल्या पुढे येत असतं, की आपली सेवा चालू आहे आणि अचानक काही पण प्रॉब्लेम आली, असं काही ना काही घडत असतं. कारण आपल्या घरामध्ये जे दोष असतात ते आपल्याला ते सेवा म्हणजे पूर्ण करूच देत नाही. अशी काही प्रॉब्लेम आली तर घाबरायचं नाही, पण महाराजांना प्रार्थना करत राहायची आणि कंटिन्यू सेवा चालू ठेवायची. मी जी सेवा तुम्हाला सांगणार आहे 21 दिवसाची, ती सेवा फक्त 12 ते 12:30 यावेळेस वाचायची नाही. बाकी मग तुम्ही सकाळी केव्हा पण वाचू शकता, संध्याकाळी वाचू शकता, रात्री 11 वाजता, 10 वाजता केव्हा पण ही सेवा करू शकता तुमच्या टाईमनुसार. पण महाराजांची ही स्वामी समर्थ प्रगट दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. हे सेवेचं खूप फळ मिळतं आणि खूप महत्त्वाची सेवा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना ही सेवा खूप आवडते. ज्यांची सेवा करायची इच्छा आहे, जे नवीन आहेत, की त्यांना असं वाटतं, की मला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे, कशी करायची, खूप काही अडचणी येतात आणि काही नियम असतील का, खूप काही पाळावं लागतं का, पण तसं काहीच नाही आहे. महाराजांची खूप साधी आणि सोपी सेवा आहे. याला काहीच घाबरायचं नाही. कारण आपण मनामध्ये भीती ठेवतो आणि सेवा करत नाही, असं नाही करायचं. सेवा करायची. तुमच्याकडून जर मोठी सेवा नाही होत तर कंटिन्यू फक्त काय करायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं. याच्याने काय होतं, तुमची नामस्मरण वाढतं आणि मग तुमची एक एक सेवा तुम्हाला कळत जाते आणि मग तुम्ही ती सेवा करत जाता. जशी जशी तुम्ही सेवा करणार तसे तसे तुमचे प्रश्न पण मार्गी लागत असतात. पण काय, सर्वात जास्त म्हणजे तुम्ही फक्त सुरुवात एक माळीपासून करा, मग तुम्ही बघा की किती तुम्हाला अनुभव येतात या छोट्या छोट्या सेवेपासून. जेव्हा तुम्ही 21 दिवसाचं हे पारायण सुरू करशाल श्री स्वामी समर्थ महाराजांचं, तेव्हा जर तुमच्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम वगैरे झाली, कोणाला तुम्ही घरामध्ये 2-3 लेडीज आहेत, तर कोणाला काही पण अडचण येते, पिरियड्स येतात, तर त्यावेळेस काय करायचं, वारंवार गोमूत्र घरामध्ये शिंपडत जायचं. म्हणजे त्याच्यानं काय होतं, ते वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही आणि आपल्याकडून त्याचं हे होत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, वारंवार गोमूत्र शिंपडायचं आणि ते पारायण वगैरे जिथं आपण ठेवलेलं असतं तिथून थोडं लांबच राहू द्यायचं. जर तुमच्या घरामध्ये जागा नसेल, छोटासा रूम वगैरे असेल, जर तुम्ही पारायणास ठेवू शकणार नाही, मांडून ठेवायचं नाही, तर मग काय करायचं, त्याच्यावर पण मी तुम्हाला आता छोटीशी माहिती देणार आहे. पण त्याआधी तुम्हाला मी सेवा सांगते, की कोणती महाराजांची अशी सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, का श्री स्वामी समर्थ सारामृताचे 21 अध्याय पठण करायचे आहे. 21 अध्याय म्हणजे रोज एक संपूर्ण पारायण, रोज 21 अध्याय वाचायचे आणि 11 माळी जप करायचा. ज्यांच्याकडून जर झालं नाही शक्य 11 माळी करायचं, एक माळ तरी करायची, पण शक्य झालं तर 11 माळी नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ सारामृताचे 21 अध्याय रोज 21 दिवस कंटिन्यू वाचा. म्हणजे काय, श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक संपूर्ण पारायण हे आपल्याला करायचं आहे आणि 11 माळी जप करायचा आहे. 11 तारखेपासून ते 31 मार्चपर्यंत ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. मध्ये जर प्रॉब्लेम आली तर ते 4-5 दिवस क्लिप करा आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू व्हिडिओ सुरू ठेवा. म्हणजे आपल्याला सेवा सुरू ठेवायची आहे. जर तुमच्याकडून 21 दिवसाचं नाही झालं तर तुम्ही 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 11 दिवसाचं सुद्धा हे पारायण करू शकता. आणि जर श्री स्वामी समर्थ सारामृताचा जर पूर्ण ग्रंथ वाचणं तुमच्याकडून शक्य नाही झालं तर 11 माळी जप तुम्ही कंटिन्यू करायचा. 7 दिवस करा, 5 दिवस करा, 11 दिवस करा किंवा 21 दिवस करा. पण श्री स्वामी समर्थ तुम्हाला
जी पण तुम्ही सेवा करणार महाराजांची 11 माळी करा किंवा श्री स्वामी समर्थ सारामृताचे पूर्ण अध्याय वाचा, तर तुमची जे पण कोणतीही मनातली इच्छा असेल ते 100% या सेवेनं पूर्ण होणारच म्हणजे होणारच. आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिवसपर्यंत तुमची म्हणजे बरेचसे आपले कामं तुमच्या मार्गी लागून जातील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. तर तुम्ही पण म्हणणार की खूप प्रभावी महाराजांची सेवा आहे. शक्य झालं जर तुम्ही ही सेवा महाराजांची सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्ही एकही नियम पाळायचे, म्हणजे काय, परण न टाळायचंच. तुम्ही संकल्प करशान आणि परण न घेशान तर तुमच्या सेवेचा काहीच उपयोग नाही, मग तुम्हाला त्या सेवेचं फळच मिळणार नाही. तर तसं बघायला गेलं तर महाराजांजवळ काही मागायची गरज पडत नाही. न मागता स्वामी महाराज आपल्याला देत असतात. फक्त त्यांना माहिती की आपल्याला काय हवं आणि काय नाही. जे आपल्यासाठी योग्य असतं तेच स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात. पण तरी बी तुम्ही ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने करा. मी आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जरी तुमच्याकडून शक्य नाही झालं श्री स्वामी समर्थ जप करणं तर तुम्ही फक्त श्रवण करू शकता. श्रवण करणं म्हणजे काय, तर व्हिडिओ लावून द्यायचा आणि ऐकायचं फक्त, आणि ऐकता ऐकता काम करता करता नामस्मरण चालू ठेवायचं. त्याचं ते 11 माळीचा पूर्ण जप आहे, तो तुम्हाला ऐकल्याने पण सुद्धा फळ मिळू शकतं त्याचं. तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की आपल्याला कोणती सेवा करायची आहे महाराजांची. जर तुमच्याकडून शक्य झालं तर ही सेवा आवर्जून करा, आणि नाही शक्य झालं तर कमीत कमी महाराजांचं नामस्मरणाचं श्रवण तरी करा, म्हणजे तुमची बरेचसे काही कामं अडकलेले असतील ते पूर्ण होतीलच.